नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। साताऱ्यात भाजपा विरोधी आघाडी शक्य, शिवसेना राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग। मतदानाआधीच राजकीय तापमान वाढले, नागपूरमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला। 14 लाखांची खंडणी मागणारे चौघे, साताऱ्यात जेरबंद गुन्हा दाखल। मतदार यादीचा गोंधळ उघड, प्रभाग बदलले, कुटुंबीय वेगवेगळ्या मतदान केंद्रावर। पुण्यात निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त, 14,000 पोलीस तैनात, 100हून अधिक संवेदनशील ठिकाणे। सोलापूर महापालिकेच्या 120 जागांसाठी आज मतदान सुरू, 46 केंद्र अतिसंवेदनशील। 150 वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त, विटा महाबळेश्वर मार्गावरील ऐतिहासिक वारसा संपुष्टात। झेडपी निवडणुकीत मोठा घोटाळा, सोलापूर जिल्ह्यात 38,909 दोबार मतदार, 18,145 बेपत्ता। निवडणुकीआधी सरकारचा निर्णय, लाडक्या बहिणींना 1500, शेतकऱ्यांना 2,000 रुपयाची मदत। इंडिया आर्मी डे विशेष, कर्नल साळुंकेची पाकिस्तान विरोधातील धाडसी कार्यवाही उजेडात। के.एल. राहुलचा ऐतिहासिक विक्रम, भारतीय विकेटकीपरमध्ये पहिल्यांदाच अशी कामगिरी। भारताच्या स्टार खेळाडूची T20 मालिकेतून माघार, वर्ल्ड कपचे गणित बिघडले। निलंबनाच्या रागावरून अधिकाऱ्यांवर हल्ला, पुण्यात शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर मारहाण। निवडणुकीपूर्वी पोलिसांचा मोठा दणका, अकोल्यात 50 लाखांची रोकड जप्त। मुंबई क्रिकेट संघाचा धक्कादायक निर्णय, रोहित रहाणेसह IPL खेळाडूंना करार नाही। नविया जमली तर ठीक, नाहीतर स्वबळावर मंगळवेढ्यात, प्रणिती शिंदेची स्पष्ट भूमिका। अमेरिकेचा मोठा निर्णय, 75 देशांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित, भारत पाककडे लक्ष। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी 3,500 पोलिसांचा 48 तासांचा कडक पहारा। दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव, डॉरेल मिशनचे शतक, विल यंगींची धम्मक साथ। शिक्षक विभागाचा मोठा निर्णय, 10वी-12वीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द। येरवड्यात भीषण अपघात, सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीवर बस घुसली, एकाचा मृत्यू। कर्वेनगरमध्ये सायबर फसवणूक, ज्येष्ठ नागरिकांची 5.63 लाखांची आर्थिक लूट। कृषिक 2026 प्रदर्शनीसाठी राज्यपालाचा बारामती दौरा, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन। मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न उघड, वॉशिंग मशीन व पैशांच्या बॅग जप्त। महाराष्ट्रात भीषण रेल्वे दुर्घटना, क्रेन रेल्वेवर कोसळून 22 ठार, 30हून अधिक जखमी। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।